शहर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवड प्रक्रिया आज शुक्रवारी 6 फेब्रुवारी रोजी अत्यंत उत्साहात पार पडली। अपेक्षेप्रमाणे एकमेव अर्ज आलेल्या महायुतीच्या दीपमाला काळे यांची महापौरपदी तर मनोज सुरेश चौधरी यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली। शुक्रवार 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता महानगरपालिकेच्या सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते। पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी निवडणूक प्रक्रियेला सुरुवात केली। महापौर पदासाठी दीपमाला काळे यांचा आणि उपमहापौर पदासाठी मनोज चौधरी यांचा प्रत्येकी एकच अर्ज प्राप्त झाला होता। इतर कोणत्याही पक्षाकडून किंवा अपक्ष उमेदवाराकडून अर्ज दाखल न झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी या दोन्ही निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले। निवडीची घोषणा होताच महानगरपालिका सभागृहात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुती कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत एकच जल्लोष केला। विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी महापालिका इमारतीपासून भव्य विजय रॅली काढण्यात आली। यावेळी कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले होते। ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी जळगाव शहर डोक्यावर घेतले होते। मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आधीच सूचित केल्याप्रमाणे आता नवीन नेतृत्वाखाली जळगाव शहराच्या रखडलेल्या विकास कामांना वेग मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। आमदारांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या प्रक्रियेनंतर आता शहराच्या राजकारणात महायुतीची पकड अधिक घट्ट झाली आहे। गणपतीरायांना वंदन करून मी आज हा माझा इथला चार सांभाळलेला होता। ते सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नेत्यांचे व तळागाळातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या आशीर्वादाने आज माझी जळगाव शहर महापालिका महापौरपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभारी आहे। 2.5 वर्षाच्या लोकल बॉडीची स्थापना झाली असून नागरिकांच्या दैनंदिन समस्यांचे झालेले उद्रेक निवडणुकीच्या काळात आम्ही सर्व नगरसेवकांनी अनुभवले आहे। शहरातील मूलभूत सुविधांना ते केंद्र व राज्य शासनाचे विविध योजनांचे 3-13 वाजलेले असताना ह्या सगळ्या कामांना रुटीनवर आणण्याचे काम मी येत्या काळात करणार आहे। मूलभूत सुखसोयींना प्राधान्यक्रमाने मार्गी लावणं हा माझा प्रथम अजेंडा राहणार आहे व रस्त्यांचे अपूर्ण काम जे राहिलेले आहेत ते मी पूर्णत्वाला नेणार आहे। मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण, हॉकर झोन वर इमिजिएट कामास मी प्राधान्य देणार आहे। माझी सगळ्या इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया माध्यमातून सर्व जळगावकरांना मी हे सांगू इच्छिते की कोणीही मला शॉल, श्रीफर किंवा पुष्पगुच्छ घेऊन सत्काराला येऊ नये अथवा मला सत्कारालाही बोलू नये। My first preference will be to solve all the basic problems of the Jalgaonkars and I believe actual field work is important. माझे माहेर आणि सासर दोन्ही जळगाव असल्यामुळे माझी नाळ ही शहराची जुळलेली आहे। इथल्या समस्यांची मला जाणीव आहे व हे सर्व समस्यांना मी कसं मार्गी लावण्याचा हे माझा पूर्ण प्रयत्न राहणार आहे आणि नागरिकांच्या मदतीची आणि सहकार्याची मी अपेक्षा करते। सक्सेस कॅन बी अचीव्ड बाय अ टीम वर्क। माझ्या भावी वाटचाली आणि ॲक्टिव्हिटीजची माहिती देण्यासाठी वेळोवेळी मी आपल्या सर्वांशी संवाद साधत राहील आणि माझ्यासोबत जे माझे सहकारी नगरसेवक आहेत त्यांनाही मी सांगू इच्छिते की मला त्यांची नेहमी सहकार्य लाभत राहो, म्हणजे त्यांच्या सहकार्यानेच आपण काहीतरी करू शकतो आणि जळगावचा विकास हा करू शकतो। महिलांसाठी मी सांगू इच्छिते ॲज अ महिला म्हणून मी इथे रिप्रेझेंटेटिव्ह त्यांची महापौर म्हणून आता मी इथे विराजमान आहे, त्यामुळे एक आनंद होतो आहे की महिलांना एक मैत्रीण त्यांची हक्काची मिळाली आहे। तर खरंच मी त्यांच्यासाठी काहीतरी करू इच्छिते। जे आपले स्वच्छतागृह आहे, मागे आम्ही जेव्हा बॉडीत होतो तेव्हा आम्ही 4-5 प्रोजेक्ट्स ते आणलेले होते, तर ते स्वच्छतागृहाचे उभारणी करून आम्ही ते इथे जळगावकरांची सुविधा दिलेल्या होत्या, पण आता ते मला वाटतं अजून कमी आहे। आम्ही सर्व मिळून आता पुन्हा जिथे आम्ही काही नवीन प्रोजेक्ट्स आणू शकतो ते आमचा प्रयत्न राहील। आज मला उपमहापौर म्हणून इथं माझी निवड झाली आहे। तर आमचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असतील, या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब असतील, आमचे सर्वच आमदार साहेब असतील, त्यांचे सर्वांचे आभार मानतो। 70ही आणि ते 5ही, कारण की त्या लोकांनी बिचारांनी कोणीही फॉर्म भरला नाही, त्यांचेही आभार मानतो। तर आज आम्हाला इथं संधी दिली आहे आपल्या शिवसेनेतर्फे आणि त्या संधीचं सोनं आम्ही निश्चित करू आणि जळगाव शहराचा
कसा विकास होईल ते आम्ही लवकरात लवकर आमच्या पद्धतीने पालकमंत्री असतील, आपले शहराचे राजूमामा भोये असतील, त्यांच्याही मदतीमुळे, मामांच्या मदतीमुळे मी उपमहापौर होऊ शकलो आणि निश्चितच पुढे येणाऱ्या काळात आम्ही चांगल्या पद्धतीने जळगाव शहराचा विकास करू. मी माझ्या प्रभागात म्हटलं तर काम विकास म्हणजे आम्ही सगळी पुस्तिका छापली ती, प्रभागाचा विकास हाच आमचा ध्यास, तर जळगाव शहराचा विकास हाच आमचा ध्यास राहणार आहे. यावेळी जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप गुलाबराव पाटील यांनी नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर यांना शुभेच्छा दिल्या. केसरीराज लाईव्ह, जळगाव. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या केसरीराज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करून नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करा. तसेच चॅनलवरील बातम्या आवडल्यास शेअर करायला विसरू नका.